नमस्कार मंडळी, आज आपण गुढीपाडवा विशेष थाळी बघत आहोत। तर त्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला कढईमध्ये अर्धा लिटर दूध घालून घ्यायचं आहे। इथे आपल्याला बासुंदी तयार करायची आहे, तर त्यासाठी दुधाला एक खडखडून आपण उकळ काढून घेऊया। इथे मी या दुधाला खडखडून एक उकळ काढून घेतलेली आहे। आता गॅसची फ्लेम अगदी स्लो ठेवायची आहे आणि हे दूध आपल्याला आटवून घ्यायचे। इथे आपण अर्धा लिटर दूध घेतलेला आहे, तर अर्धा लिटर दुधापैकी पाव लिटर दुधाची क्वांटिटी होईपर्यंत हे दूध आपल्याला असं सतत मिक्स करत चांगलं आटवून घ्यायचं आहे। जर तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही ही जी पडी आहे तर ती अशी दुधामध्ये उलटी ठेवू शकता, म्हणजे दूध हे उतू जाणार नाही आणि आपलं दूध आहे तर ते सुद्धा चांगलं आटलं जाईल। पण लक्षात ठेवा, आपल्याला असं मधून हे दूध मिक्स करत जायचं आहे, म्हणजे दूध हे तळाला चिटकणार नाही किंवा जळणार नाही। बासुंदीसाठीचं दूध हे आटत आहे तोवर आपण मसाले भात बनवायला सुरुवात करूया। इथे मी 1 वाटी बासमती तांदूळ घेतला। तांदूळ 2 ते 3 वेळेस स्वच्छ धुवून घेतलेला आहे। तुमच्याकडे जो तांदूळ अवेलेबल असेल तो सुद्धा तुम्ही इथे घेऊ शकता। आता इथे मी कुकरमध्ये 2 चमचे तेल कडकडीत गरम करून घेतलं। यामध्ये 1 चमचा मोहरी घातली आणि 1 चमचा जिरं घातलं। आता अर्ध चक्री फूल घातलेलं आहे, 2 इंच यात दालचिनी घातलेली आहे, 2 लवंग, 2 मिरे आणि 1 हिरवी वेलची घातलेली आहे आणि 1 तेजपत्त्याचं पान घातलं। खडे मसाले 1 ते 2 सेकंद तेलावरती परतून घेतले। आता यात आपल्याला 1 वाटी कांदा घालायचा आहे। कांदा इथे मी उभा चिरून घेतलेला आहे। कांदा मऊ होईपर्यंत आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे। इथे मी कांदा परतून घेतलेला आहे। आता यात आपल्याला 1 चमचा आलं लसूणची पेस्ट घालायची आहे। आलं लसूणची पेस्ट असा कांदा परतून घेतल्यानंतरच घाला, म्हणजे आलं लसूणची पेस्ट ही जळणार नाही। ही पेस्ट आपल्याला कांद्यासोबत 2 ते 3 मिनिटं चांगली परतून घ्यायची आहे। आता यात आपल्याला काही भाज्या घालून घ्यायच्या आहे। आता 1 वाटी इथे मी फ्लॉवर घेतलेला आहे, अर्धी वाटी गाजर घेतलेला आहे आणि अर्धी वाटी यामध्ये वाटाणे घालून घेतले। भाज्या तुमच्याकडे ज्या अवेलेबल असतील त्यासुद्धा तुम्ही घालू शकता किंवा भाज्यांची क्वांटिटी आवडीप्रमाणे कमी जास्त देखील करू शकता। भाज्या छान इथे मी परतून घेतलेल्या आहे। यामध्ये मसाले घालायचे। पाव चमचा हळदी पावडर घातली, 1 चमचा लाल तिखट घातलं आणि 1 चमचा काळा मसाला घातला। या मसाल्याची रेसिपी चॅनलवरती आहे, लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल। मसाले चांगले भाज्यांसोबत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि हे तांदूळ यामध्ये घालून घ्यायचे। आता तांदूळ आपण 1 ते 2 सेकंद छान या फोडणीमध्ये मस्त परतून घेऊया। असे हे तांदूळ फोडणीसोबत परतून घेतल्यामुळे भाताची चव अप्रतिम लागते। आता यात आपल्याला गरम करून घेतलेलं पाणी घालायचे। 1 वाटी बासमती तांदूळ घेतलेला होता, त्याच वाटीने 1 वाटी यामध्ये मी गरम करून घेतलेलं पाणी घातलं, चवीप्रमाणे मीठ घातलं आणि छान याला मिक्स करून घेतलं। सगळ्यात शेवटी यात आपल्याला पोहे खायचा 1 छोटा चमचा साजूक तूप घालायचे। तूप घातल्यामुळे मसाले भात छान सुटसुटीत होतो आणि मसाले भाताला चवसुद्धा खूप छान येते। बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेतली आणि आता कुकरचं झाकण लावायचे आणि या कुकरच्या 2 शिट्ट्या आपल्याला काढून घ्यायच्या आहे। इथे आपला मसाले भात तयार होत होता तोपर्यंत इथे आपलं दूध देखील आटलं गेलेलं आहे। दुधाची क्वांटिटी बघाल तर अर्धा लिटर दूध होतं, तर बरोबर पाव लिटर दूध हे झालेलं आहे। यात आता पाव कप मी साखर घालून घेतलेली आहे। गोडाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। साखर छान या दुधामध्ये आपल्याला विरघळून घ्यायची। साखर विरघळल्यानंतर यामध्ये ड्रायफ्रूट्स घालायचे आहे। इथे मी काजू, बदाम आणि पिस्त्याचे काप घालत आहे। ड्रायफ्रूट्स देखील तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये घालू शकतात किंवा नाही घातले तरी सुद्धा काही हरकत नाही। सगळ्यात शेवटी पाव चमचा यामध्ये आपल्याला वेलची पावडर घालायची आणि छान ही बासुंदी मिक्स करून घ्यायची। तयार झाली मस्त अशी दाटसर रबडीदार इथे आपली ही बासुंदी। चवीला अगदी भन्नाट लागते। पाहू शकता अगदी मार्केटसारखी ही बासुंदी तयार झालेली आहे। एकदा जर या पद्धतीने बनवली तर नेहमी ह्याच पद्धतीने तुम्ही बनवाल, इतकी टेस्टी होते। आता इथे बासुंदी तयार होत होती तोपर्यंत आपला मसाले भात देखील छान शिजला गेलेला आहे। पाहू शकता मसाले भात छान सुटसुटीत झालेला आहे। आता आपण पुढची प्रोसेस बघूया। इथे आपल्याला वाटाणा आणि बटाट्याची भाजी बनवायची आहे, तर त्यासाठी इथे मी पाव कप फ्रोझन वाटाणे घेतलेले आहे। फ्रोझन वाटाणे ऑलरेडी शिजवलेले असतात आणि इथे मी 2 मध्यम आकाराचे बटाटे शिजवून घेतलेले आहे आणि त्यांची सालं काढून घेतली। 10 ते 12 लसणच्या पाकळ्या आणि 1 इंच आलं घेतलेलं आहे आणि 2 मोठ्या आकाराचे कांदे गुलाबी रंगावरती इथे मी परतून घेतले। 1 चमचा जिरं घेतलेलं आहे। पाव वाटी सुकं खोबरं लालसर रंगावरती भाजून घेतलं आणि 1 चमचा फुटाण्याची डाळ हलकेसे काळे डाग येईपर्यंत भाजून घेतलेली आहे आणि 1 चमचा इथे मी धणे घेतलेले आहे।
आता हे सगळे जिन्नस मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आणि सुरुवातीला अजिबात पाण्याचा वापर न करता याला वाटून घ्यायचं, म्हणजे मसाला छान बारीक वाटला जातो। आता यात पाणी घालायचं आणि हा मसाला अगदी बारीक वाटून घ्यायचा आहे। पाहू शकता मसाला छान वाटून झालेला आहे। आता ही भाजी अगदी लालबुंद आणि हॉटेलसारखी तयार होण्यासाठी एका प्लेटमध्ये 1 चमचा लाल तिखट घ्यायचं। तिखट तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आणि 1 चमचा काळा मसाला घालायचा आहे। थोडंसं पाणी घालून याची पेस्ट आपल्याला तयार करून घ्यायची आहे। इथे आता आपण भाजी कशी बनवायची ते बघूया। त्यासाठी इथे मी कढई गॅसवरती गरम करायला ठेवलेली आहे। यामध्ये पोहे खायचे 4 छोटे चमचे आपल्याला तेल घालायचे। तेल तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त करू शकता। तेल चांगलं गरम झाल्यावरती तयार करून घेतलेली ही पेस्ट आता तेलामध्ये घालून घेऊया। ही मसाल्यांची पेस्ट आपल्याला गॅसच्या मंद आचेवरती 2 ते 3 सेकंद चांगली परतून घ्यायची आहे। अशी ही पेस्ट परतून घेतल्यामुळे भाजीला कट खूप छान येतो आणि भाजी मस्त लालबुंद होते आणि भाजीची चवसुद्धा दुपटीने वाढते। तयार करून घेतलेलं कांदा खोबऱ्याचं वाटण होतं तर ते संपूर्ण आपल्याला आता मसाल्यामध्ये घालायचे। आता हा मसाला गॅसच्या मंद आचेवरती तेल सुटेपर्यंत आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे। मसाला परतून घेतानाच त्यामध्ये आपल्याला 1 तेजपत्त्याचं पान घालायचं आहे आणि हा मसाला सतत मिक्स करत चांगला परतून घ्यायचा आहे। इथे मी हा मसाला परतून घेतलेला आहे। पाहू शकता मसाला मस्त लालबुंद झालेला आहे। मसाला मस्तसा रवाळ टेक्स्चरवरती आलेला आहे। यावरूनच समजायचं मसाला चांगला भाजून झालेला आहे आणि मसाला तेलाचा कटसुद्धा खूप छान आलेला आहे। यामध्ये आता अर्धा ग्लास पाणी घालून घ्यायचं आहे आणि हा मसाला पाण्यासोबत मिक्स करून घ्यायचा आहे। आता गॅसची फ्लेम अगदी स्लो ठेवायची आहे आणि 2 मिनिटं हा मसाला असाच आपल्याला ठेवायचा आहे। या पद्धतीने म्हणजे या मसाल्यावरती छान तेलाचा कट येतो। यावरून समजायचा मसाला चांगला भाजून झालेला आहे। आता यामध्ये वाटाणे आणि शिजवून घेतलेल्या बटाट्याचे काप घालून घ्यायचे आहे। भाजी मिक्स करून घेऊया। मला ही भाजी फार घट्ट वाटत आहे त्यामुळे यात आपल्याला पाणी घालायचं आहे। इथे मी 1 ग्लास गरम करून घेतलेलं पाणी घातलेलं आहे। भाजीची थिकनेस तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। चवीप्रमाणे मीठ घालायचे आणि भाजी चांगली मिक्स करून घ्यायची। आता ही भाजी गॅसच्या मंद आचेवरती आपल्याला उकड येईपर्यंत शिजवून घ्यायची। भाजीला मस्त उकड आलेली आहे। सगळ्यात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर यात घालून घेतली। तयार झाली अगदी हॉटेलसारखी बटाटा आणि वाटाण्याची भाजी। अगदी चवीला छान लागते। नक्कीच एकदा ट्राय करून बघा। आता भजी कशी बनवायची ते बघूया। त्यासाठी एका बाउलमध्ये 1 वाटी बेसन पीठ घेतलं। यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून घेतला। आता अर्धा चमचा इथे मी ओवा घेतलेला आहे। ओवा असा हातावरती क्रश करून घालायचा, म्हणजे ओव्याचा फ्लेवर भजीमध्ये खूप छान लागतो। 1 चमचा लाल तिखट, पाव चमचा हळदी पावडर आणि चवीप्रमाणे यात मीठ घालून घेतलं। यात आपल्याला पोहे खायचा 1 छोटा चमचा लिंबाचा रस घालायचा आहे। लिंबाचा रस घातल्यामुळे भजी तेल पित नाही आणि क्रिस्पी आणि खुसखुशीत होते। बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि मिक्स करून घ्यायचं। आता यामध्ये थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे आणि याचं आपल्याला बॅटर बनवून घ्यायचं आहे। असं थोडं थोडं करूनच पाणी घाला, म्हणजे बेसन पिठाच्या गाठी होणार नाही आणि अगदी स्मूथ असं हे बॅटर तयार होईल। इथे मी भजीचं बॅटर तयार करून घेतलेलं आहे आणि हे बॅटर तयार करण्यासाठी अर्धा कप एवढं मी पाणी वापरले। बॅटरची थिकनेस पाहून घ्या। या पद्धतीचे आपल्याला ठेवायचे। यापेक्षा जास्त सैलसर हे बॅटर ठेवू नका। भजीचं पीठ आता आपल्याला 5 मिनिटांसाठी मुरण्यासाठी ठेवायचे। तोपर्यंत पुरीसाठी कणिक मळून घेऊया। इथे मी 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलंय। यामध्ये अर्धा चमचा साखर घालून घेतलेली आहे आणि चवीप्रमाणे मीठ घातलं। पोहे खायचा 1 छोटा चमचा कच्चं तेल घालून घ्यायचंय आणि आता सगळे जिन्नस सुरुवातीला मिक्स करून घ्यायचे। थोडं थोडं पाणी घालून याचं आपल्याला पीठ हे मळून घ्यायचं आहे। पीठ मळताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, इथे आपल्याला पिठाचा घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे। जर पीठ तुम्ही सैलसर मळून घेतलं तर पुऱ्या तेलामध्ये घातल्यानंतर भरपूर तेल पितात, त्यामुळे पीठ आपल्याला घट्ट मळून घ्यायचं आहे। पीठ असं घट्ट जर मळून घेतलं तर पुऱ्या मस्त टम्म फुगल्या जातात, तेल अजिबात पित नाही आणि क्रिस्पी आणि कुरकुरीत पुऱ्या होतात। पीठ असं मळून घेतल्यानंतर थोडंसं तेलाचा काटा यावरती घालायचं आहे आणि पीठ पुन्हा 2 ते 3 मिनिटं चांगलं हाताने मळून घ्यायचं आहे। आता आपण पुऱ्या तयार करून घेऊया। त्यासाठी इथे मी साधारण लिंबाच्या साईज एवढा पिठाचा गोळा घेतलेला आहे। याला आपल्याला लाटून घ्यायचं आहे। पुरी लाटताना जास्त
पातळ लाटायची नाही, थोडीशी जाडसर ठेवायची, म्हणजे पुऱ्या मस्त टम्म फुगल्या जातात। पुऱ्या जर तुम्ही फार पातळ लाटल्या तर पुऱ्या टम्म फुगत नाही। त्यामुळे पुरी लाटताना थोडीशी जाडसर ठेवायची आहे, साधारण एवढी थिकनेस पुरीची ठेवायची। मंडळी, जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल, तुम्हाला रेसिपीज आवडत असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारील बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे जो व्हिडिओ चॅनलवरती सगळ्यात आधी अपलोड होतो त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळतं। याच पद्धतीने मी 2 पुऱ्या तयार करून घेतलेल्या आहे। आता आपण पुऱ्या फ्राय करून घेऊया। पुरी फ्राय करण्यासाठी तेलाचं टेम्परेचर अगदी कळकळीत गरम असावं। आता पुरी तेलामध्ये सोडायची आणि पुरी मस्त दोघी बाजूंनी क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे। बघा, मस्त पुरी टम्म फुगलेली आहे। दुसरी पुरी देखील फ्राय करून बघूया। दुसरी पुरी देखील पाहू शकता, अगदी मस्त टम्म फुगलेली आहे। याच पद्धतीने मी सगळ्या पुऱ्या फ्राय करून घेतल्या। पुरी फ्राय करून घेतल्यानंतर आपल्याला कुरडई तळून घ्यायची आहे। कुरडई बघा मस्त अशी तिप्पट फुललेली आहे। याची रेसिपी तुम्हाला हवी असेल तर नक्की कमेंट करून सांगा, आपण नक्कीच बनवूया। आता सगळ्यात शेवटी आपल्याला भजी फ्राय करून घ्यायची आहे। भजीचं मिश्रण असं हातामध्ये घ्यायचं आणि थोडं थोडं करून अशी भजी तेलामध्ये सोडून घ्यायची। भजी क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत आता दोघी बाजूंनी आपण फ्राय करून घेऊया। बघा, मस्त अशी क्रिस्पी आणि कुरकुरीत अशी ही भजी तयार झालेली आहे। ही भजी देखील चवीला अगदी छान लागते आणि मस्त अशी क्रिस्पी आणि खुसखुशीत होते। बघितलं ना मंडळी, अगदी साधा सोपा गुढीपाडव्याचा इथे आपला नैवेद्य तयार झालेला आहे। तयार झालेली आहे मस्त अशी रबडीदार रसरशीत अशी ही बासुंदी, टम्म फुगलेल्या मस्त अशा या पुऱ्या आणि गरमागरम क्रिस्पी आणि कुरकुरीत अशी ही भजी, सुटसुटीत मोकळा मोकळा असा वाफाळता मसाले भात आणि अगदी हॉटेलसारखी लालबुंद चवीला अगदी भन्नाट लागणारी अशी ही वाटाणा आणि बटाट्याची भाजी, असा हा गुढीपाडव्याचा संपूर्ण नैवेद्य तुम्ही देखील तयार करून बघा। चला मंडळी, तुम्हाला जर रेसिपीज आवडल्या असेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा। व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। चला भेटू नवीन रेसिपीसोबत। धन्यवाद।